स्पर्धा परीक्षांची तयारी करताना अनेक आव्हानांना आणि अडचणींना सामोरे जावे लागते, परंतु स्वयंप्रेरणा तुम्हाला या परिस्थितीत हार न मानता तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना स्वयंप्रेरणा आणि आत्मविश्वास कायम ठेवा. यामुळे तुम्हाला यश निश्चित मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी व्यक्त केला. UPSC आणि MPSC उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड येथे करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी येरेकर बोलत होते. महापालिका आयुक्त सौम्या शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहापात्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सूरज मडावी तसेच UPSC परीक्षा उत्तीर्ण झालेले शिवांक तिवारी, रजत पत्रे, नम्रता ठाकरे यावेळी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्हाधिकारी येरेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाबाबत अभिनंदन केले. स्पर्धा परीक्षा देताना झालेल्या चुकांमधून न घाबरता पुढे चला, त्या चुका दुरुस्त करून पुढे चालत राहा, घाबरून आपला मार्ग सोडू नका, असा संदेश दिला. UPSC परीक्षा उत्तीर्ण झालेले आनंद खंडेलवाल, शिवांक तिवारी, रजत पत्रे, नम्रता ठाकरे यांचा यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यांनी स्पर्धा परीक्षा उमेदवारांना त्यांच्या यशाचे रहस्य, अभ्यासाचे तंत्र आणि प्रशासकीय सेवेतील संधीविषयी यावेळी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत यावे आणि त्यांचे व्यक्तिमत्व सक्षम व प्रभावी व्हावे या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून हा महत्त्वाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सूरज मडावी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन शिप्रा मानकर यांनी तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी मानले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित हा उपक्रम प्रशासकीय सेवेत रुजू होऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ ठरले. आता इथे मला दिसतंय की खूप माझे लहान भावंड आपण आले आहेत, तर त्यांना मी एवढं सांगतो की आता जेव्हा मी मोठं होत होतो तेव्हा मला असं नेहमी वाटायचं की मी तर अशा भागातून येतो, छोट्या गावातून येतो, खेड्यातून येतो, शिक्षण माझं मराठी माध्यम झालं आहे, तर एवढी मोठी परीक्षा, एवढं मोठं कॉम्पिटिशन आपल्याकडून कसं होणार. पण सर्वात महत्त्वाचं जे आहे ते आपलं आत्मविश्वास, ते आपण कधीच हरवलं नाही पाहिजे. स्वतःवर आपल्याला खूप विश्वासच आला पाहिजे, कारण की शेवटी ही एक्झाम सगळ्यांना एक लेवल प्लेइंग फील्ड देते. UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम ही कॉलेज टॉपर्स किंवा स्कूल टॉपर्स शोधत नाही आहे. आणि आय एम शुअर ऑनरेबल गेस्ट्स हिअर मस्ट ऑल्सो कोलॅबोरेट विथ मी ऑन दिस की दिस एक्झाम इज लुकिंग फॉर सिव्हिल सर्वंट्स. म्हणजे ही परीक्षा सिव्हिल सर्वंट्स शोधत आहे, ही टॉपर शोधत नाही आहे. त्यामुळे या परीक्षेत फक्त तुमची नॉलेज तपासल्या जाणार नाही, या परीक्षेमध्ये सिव्हिल सर्वंट्सच्या क्वालिटी सुद्धा शोधल्या जाणार. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी बोललेली आहे की स्मॉल ड्रीम इज अ क्राईम. छोटी स्वप्न हा गुन्हा आहे. तर मी सगळ्यांना आवर्जून सांगेल की तुम्ही खूप मोठी स्वप्न बघा, पण मोठी स्वप्न बघत असताना आपण जेव्हा ठरवतो की आपल्याला IAS अधिकारी बनायचं आहे, शिक्षक बनायचं आहे किंवा सायंटिस्ट बनायचं आहे, तेव्हा तुम्हाला ही गोष्ट स्वतःला विचारण्याची गरज आहे की तुम्हाला खरंच हे बनायचं आहे का, आणि जर बनायचं आहे तर का बनायचं आहे, तो पर्पज तुम्हाला जाणून घेण्याची गरज आहे. करिअर नावाचा हा जो भयंकर शब्द आहे याच्याशी तुमची गाठ पडेल आणि पुढचे जे तुमचे 12वी नंतर जे 8-10 वर्ष तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडा, तुम्ही इंजिनियर बना, तुम्ही डॉक्टर बनायचं ठरवा, तुम्ही वकील बनायचं ठरवा, तुम्ही आर्किटेक्ट बना, तुम्ही त्याच्यानंतर उद्योजक बना, काही बना, पण पुढचे जे 10 वर्ष आहेत तुमचे 10वी-12वी नंतरचे, तेच तुमचं जे पुढचं आयुष्याचं जे 50-1 वर्ष राहणार आहेत सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनातले, ते तुमचे जे पुढचे आयुष्य आहे ते हे तुमचे 12वी नंतर जे 10 वर्ष ठरवणार आहेत. त्यामुळं
जसं आधीच्याही वक्त्यांनी सांगितलं की तुम्ही हे राईट टाईम आहे की तुम्ही तुमचं ध्येय ठरवलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतो की मोठे स्वप्न बघा, तुम्हाला निश्चितच त्याच्यामधूनच स्वयंप्रेरणा मिळेल. अडचणी आल्या तरी त्याच्यावर मात करत पुढे जा. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.